पद्धतीने तयारी झालेली आहे? किती टक्के नाले सफाई झालेली आहे? बघा, पावसाळ्यापूर्व जी कामं आहेत ही निवडणूक झाल्या आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे, प्रोसेस चालू केलेली आहे. कारण पावसाळ्याच्या तोंडावर कामं करून काही पेंडिंग राहतात. परंतु गटार साफ करणं असेल, नाले सफाई असेल, काही झाडांच्या छाटण्या करायच्या असेल, झाडं वाढलेली आहेत ती आहेत. काही ठिकाणी अतिरिक्त कचरा लोकांनी टाकलेला आहे, तर तो देखील वाहत पावसाळ्यामध्ये येऊन गटारामध्ये येतो, तर त्याचा देखील बंदोबस्त करणं, असे सगळे वेगवेगळे विषय आहेत. ते हाताळणे आम्ही निवडणूक झाल्या सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे ती 6 महिने आधीच व्हायला पाहिजे, परंतु निवडणूक झाली, आता आम्ही ती ताबडतोब त्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि नाले सफाई मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आपल्या इकडे भौगोलिक परिस्थिती अशी आहे की नाले सफाई झाली तरी आपल्या तालुक्याच्या किंवा महापालिकेच्या बाजूला असलेल्या दोन्ही खाड्या आणि समुद्र, यामुळे जी मुंबईला पाणी पुरवठा करणारे किंवा आपल्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातलं पाणी हे ज्यावेळी अतिरिक्त सोडलं जातं त्यावेळी खाड्यांची पातळी वरती होते आणि त्यावेळी शहरातलं पाणी समुद्राला जायचं किंवा खाड्यांना जायचं बंद होते आणि ते 2 ते 3 दिवस या शहरामध्ये राहतं. वैतरणा खाडी आहे, त्या वैतरणा खाडीला खारल्यांचा बंधारा आहे, त्यामुळे खारल्यांचा बंधारा त्या पाण्याला अटकवतो आणि त्यामुळे तिथून पाणी कमी येतं. परंतु वसई साईडला जी आहे, उल्हास नदी आहे, वसईची खाडी आहे का, ज्याचं पाणी पूर्वी उल्हास नदीचं पाणी कळवा खाडीतनं समुद्राला जायचं, ते तिकडे कळवा खाडी बंद झाल्यामुळे ते पाणी आता वसई खाडीत यायला लागलेलं आहे. त्यासंबंधी आम्ही ठाणे महापालिकेला कळवलेलं आहे की कळवा खाडी तुम्ही साफ केली पाहिजे, जेणेकरून तिथून पाणी गेलं तर आपल्या वसई खाडीमध्ये कमी पाणी येईल. पूर्वी रेती काढली जायचं, त्यामुळे या दोन्ही खाड्या या खोल होत्या, आता उथळ झालेल्या आहेत. त्यामुळे उथळ झाल्यामुळे पावसात येणारं पाणी, अतिरिक्त डॅमचं सोडलेलं पाणी, हे ज्यावेळी पातळी वाढते आणि वरती पाऊस चालू असतं त्यावेळी जुलै एंड आणि ऑगस्टच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी शहरामध्ये शिरतं आणि वसई खाडीला बंधारा नसल्याकारणाने आणि गेट नसल्याकारणाने ते पाणी सरसकट वसई सन सिटीपर्यंत येतं. सन सिटीतनं ते सोपाऱ्यामार्गे विरारपर्यंत येतं. त्यामुळे मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे का जो पूर्वी रेती उत्खनन होत असल्याकारणाने खाड्या खोल असल्याने ते पाणी समुद्राला लवकर जायचं. आता ही अडचण झालेली आहे, त्यावर आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू करतो. भविष्यामध्ये नायगाव रेल्वे पुलाच्या इकडे, म्हणजे जो स्टेशनवरनं बाहेर निघतो रेल्वेतनं जुचंद्र गावाला जातो, तिकडे गेट लावता येतील का, किंवा बंधारा कम रस्ता, म्हणजे बंधारा पण होईल आणि रस्ता पण होईल, असा खाडीच्या किनारी काही करता येतो का, हा देखील आमचा प्रयत्न असणार आहे. तसाच वैतरणा नदीला जो नारंगीचा बंधारा आहे, बऱ्याच ठिकाणी तो तुटलेला आहे, तो देखील खारलँडला सांगून रिपेअर करता येईल किंवा महापालिकेला कसं करता येईल, जेणेकरून ज्यावेळी खाडीचं पाणी वरती येईल ते पाणी शहरामध्ये शिरणार नाही, याची आम्ही दक्षता ती देखील घेत आहोत. नाले सफाई मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. खोदलेला माती उचलण्याचं काम देखील चालू आहे आणि जिकडे जिकडे होल्डिंग पॉइंट आहेत, जसे विरार आणि सोपाऱ्याच्या मध्ये होल्डिंग पॉइंटचं रिझर्वेशन आहे, तर त्याचे देखील उत्खनन करून तो होल्डिंग पॉइंट बनवला जाईल, जेणेकरून अतिरिक्त पडलेला पाणी त्याच्यामध्ये साठू शकतं आणि ओहोटीच्या वेळी ते समुद्राला जाऊ शकतो किंवा पंपिंग करून आपल्याला काढायचं झालं तर ते करू शकतो. असे सगळ्या प्रोव्हिजन आम्ही ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रशासकीय राजवट होती, बजेट मायनसमध्ये आहे, प्रोव्हिजन बऱ्याचशा कामाच्या नाहीत, परंतु आम्ही त्याची पूर्वतयारी सगळी आता करायला सुरुवात केलेली आहे. आणि या पावसाळ्यामध्ये सगळ्या त्या तयाऱ्या करून पावसाळ्यानंतर खरा तालुक्याचा विकास, महापालिकेचा विकास हा तुम्हाला बघायला मिळेल. कारण आता जी काही मायनसमध्ये बजेट असल्याकारणाने आणि प्रशासकीय राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाला असल्याकारणाने आता नवीन कामं करण्यासाठी आम्हाला बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावं लागते, परंतु त्याच्यावर मात करून येत्या या पावसाळ्यामध्ये सगळ्या प्रोव्हिजन करून पावसानंतर खरा महापालिकेची कामं तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. अनेक ठिकाणी पाण्याची जी आहे ती भीषण टंचाई आहे आणि महानगरपालिकेकडून बोललं जातं आहे, कमिशनरांनी काल सांगितलं की पाणी मुबलक आहे. बघा, या वसई विरार विभागासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवून काही योजना आणल्या, काही स्कीम केल्या
त्यामुळे या वसई तालुक्यामध्ये आपल्याला पाणी कमी नाही, ते डिस्ट्रीब्युशन करणं हा चॅलेंजिंग आहे. कारण आपल्याकडे सगळ्या ठिकाणी नवीन, मुंबईसारखं नाही का आधीच त्यांचे लाईन टाकलेले आहेत, इकडे सगळ्या नवीन कामं करायला लागतात आणि त्याच्यासाठी पैसा हा महत्त्वाचा आहे. टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यामध्ये समजा लाईन टाकल्या, टाक्या बनवल्या, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईन टाकणं, ही सगळी कामं आहेत. बऱ्याचशा ठिकाणी असं असतं का जमिनीतलं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं, परंतु एप्रिल मेमध्ये ते पाणी संपतं आणि तिकडे त्यांना पाण्याची झळ बसायला सुरुवात होते. किंवा जो समुद्रकिनारी भाग आहे, तर पूर्वीचा जो पाणी जो असायचा त्याच्यापेक्षा आता जगामध्ये सगळ्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्याला पाण्यामध्ये सॅलिनिटी वाढत चाललेली आहे, हार्डनेस वाढत चाललेला आहे आणि लोकांना देखील आता जमिनीच्या पाण्यापेक्षा नळाचं पाणी, ट्रीट केलेलं पाणी पिणं हे उचित समजतात. त्यामुळे तो देखील लोड महापालिकेकडे आलेला आहे आणि त्यांना देखील पाणी कसं देता येईल. कारण तुम्ही बघितलं असेल का शासनाच्या एक निर्णयाप्रमाणे, सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे, की ज्याला OCCC नाहीत त्यांना पाणी देता येत नाही, असं कायदा नवीन झालेला आहे, नवीन जजमेंट आलेलं आहे. परंतु इकडे 100, 150, 200 वर्ष राहणारी जी लोक आहेत, त्यांची घरं आहेत, तर त्यावेळी त्यांच्याकडे तसं काही परिस्थिती नव्हती. मग त्यांना पाणी देण्यासाठी आम्ही ठराव पास केलेला आहे महापालिकेमध्ये आणि त्यांना देखील पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी पाईपलाईन टाकणं, टाक्या चार्ज करणं, टाक्या भरणं, नवीन टाक्या बनवणं, अशी सगळी कामं घेतलेली आहेत. त्यामुळे वसई विरारमध्ये पाणी भरपूर आहे, फक्त डिस्ट्रीब्युशन करणं हा चॅलेंज आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की कुठेही या मे महिन्यामध्ये पाणी कमी आहे किंवा त्याच्यामध्ये कपात करणं हे वसई विरार महापालिकेने केलेलं नाही आणि याही पुढे शक्यता येणार नाही, तशी वेळ वसई विरार महापालिकेवर येणार नाही. कारण पुढच्या 50 वर्षामध्ये पुरेल एवढी प्रोव्हिजन केलेली आहे आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर वारंवार अशा नवीन नवीन योजना शोधत असतात का जेणेकरून पुढे भविष्यामध्ये येथील जनतेला पाण्याचा तुटवडा पडू नये असा त्यांचा प्रयत्न असतो. जे खोलसापाडा 1 आणि खोलसापाडा 2 या धरणांची स्थिती सध्याची काय आहे? आणि बघा, खोलसापाडाचं बरंचसं काम 80-90% झालेलं आहे. पुढच्या पावसाळ्यानंतर आपल्याला तिकडून देखील पाणी चालू होईल. चोंडी आहे, देहरजी आहे, त्याच्यानंतर सुसरीचा प्रकल्प आहे. देहरजीवर 22 ठिकाणी बंधारे घालण्याचा पहिला प्रयत्न आपण केलेला का, तो देखील एक योजना होती. तर असं जिकडे जिकडे आपल्याला असं वाटेल की वांद्री प्रोजेक्ट आहे का, शेती व्यतिरिक्त समुद्राला पाणी जाते किंवा शेतीसाठी वापरात येत नाही, केवळ इव्हॅपोरेशननी ते पाणी त्याची वाफ होऊन जाते किंवा ते वापरात न येता जाते, असं सगळंचे सगळं पाणी हे आपल्याला पिण्यासाठी कसं वापरता येईल. म्हणजे शेतीनंतर पहिला प्रायोरिटी शेतीला, शेतीनंतर जे समुद्राला वाहून जाणारं पाणी आहे किंवा आपल्याला पाणी अडवता येईल, असे सगळे जे आहेत ते प्रयत्न लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे आहेत. का शेवटी भविष्यात कधी ना कधी लोकसंख्या वाढीचा दर जगामध्ये वसई विरार किंवा आपल्या विभागाचा जास्ती आहे. नागरीकरण हे वाढणारच आहे. कोणी प्रेमापोटी येत नाही, घरात जाऊन त्याला अक्कल नसते, गरजेपोटी लोक इकडे येत असतात आणि शेवटी आज नाही तर उद्या कुठेतरी पाणी कमी पडू शकतं. म्हणून भविष्यात पाणी कमी पडू नये म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर अशा योजना किंवा असे जे सोर्स आहेत ते शोधत असतात आणि ते काम नेटाने पुढे चालू आहे. त्यांना सगळेच महापालिकेतील सर्वच सदस्य सहकार्य करतात आणि निश्चित त्यामुळे नवीन नवीन योजना भविष्यामध्ये येणार आहेत. पाणी कमी पडणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे. मागच्या पावसामध्ये अनेक लोकांना रस्ते खराब असल्यामुळे मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. सध्याची परिस्थिती देखील रस्त्यांची खराब आहे. काय निर्देश आहेत, कशा पद्धतीने रस्ते डागडुजी होणार आहे, उड्डाण बाकी आहे? आम्ही बॉडी आल्या आल्या काही विषय घेतलेले, परंतु बजेट प्रोव्हिजन नसल्या कारणाने ते मागे राहिले. तरीसुद्धा तात्पुरते मोठी कामं हाती न घेता पॅचवर्कचं काम हे हाती घेतलेलं आहे. या 1-2 दिवसामध्ये सगळ्या ठिकाणी ती कामं चालू होतील. पावसाळ्यानंतर जिकडे गॅसच्या लाईन टाकायच्या आहेत, पाणी पुरवठ्याच्या लाईन टाकायच्या आहेत, गटाराची कामं आहेत, ही सगळी झाल्यानंतर रोडची कामं तिकडे घेतली जाणार आहेत. हायवेपासून शहरात येणारे रस्ते काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. रेल्वेचे ओव्हरब्रिज आहेत ते तत्काळ चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि बरंचसं त्याच्यामध्ये प्रोग्रेस झालेला आहे. लवकरात लवकर ते विरार असेल, सोपारा असेल, हे सगळे रेल्वेचे ब्रिज आहेत हे चालू होतील. त्याचप्रमाणे रस्त्यावरील जे ब्रिज आहेत, रोडवर ब्रिज आहेत, जसं विरारला आहे, सोपाराला आहे, वसईला आहे, गोखुरेला आहेत, तर रोडवरील ओव्हरब्रिज 7 ते 8 ठिकाणी
ते देखील घेतलेले आहेत. त्याची देखील प्रोसेस पूर्ण झालेली आहे. लवकरात लवकर ते देखील कामं लवकरात लवकर कशी चालू होतील हा आमचा प्रयत्न आहे. स्पीड ब्रेकरमध्ये व्हाईट टॉपिंग व्हाईट पट्ट्या असतात जे पाऊस जास्त पडला की दिसत नाही त्या बघा स्पीड ब्रेकर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जिकडे स्पीड ब्रेकर पाहिजेत तिकडे स्पीड ब्रेकर बनवण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आहेत आणि त्यावर जे झेब्रा क्रॉसिंग पाहिजे किंवा सफेद पट्टे पाहिजेत लोकांना पटकन कळलं पाहिजे त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि तुम्ही आता बघितलं असेल का प्रभाग वाईज काही कामं आहेत ती अडलेली आहेत. छोटी छोटी 5 लाखाच्या खालची कामं आहेत ती सगळी अडलेली आहेत. कारण प्रभाग सभापतीच्या निवडणुका लागल्या होत्या परंतु काही आमदारांनी त्याच्यामध्ये तक्रारी केल्या राज्य सरकारकडे आणि त्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे सभापती बसलेले नाहीत. आज 4 महिने होऊन गेलेले आहेत. महापालिका स्थापन झालं आहे. त्यामुळे सगळी कामं जी आहेत प्रभागवरची खोळंबलेली आहेत आणि ते सगळ्याच्या सगळ्या तक्रारी किंवा कामं हे मुख्यालयाकडे येतात आणि मुख्यालयाचा लोड वाढलेला आहे. तर आम्ही पाठपुरावा माननीय मंत्री महोदयांकडे चालू केलेला आहे आणि लवकरात लवकर सभापतींच्या निवडणुका होऊन सभापती जर झाले तर निश्चित 9 ठिकाणचे सभापती झाल्यावर त्या ठिकाणी देखील कामाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल. तरी देखील आमचा या नवीन बॉडीचा प्रयत्न आहे की ही कामं करण्याचा. पॅचवर्कची कामं आज उद्यामध्ये सगळ्या ठिकाणी चालू होतील. प्रयत्न असा आहे का सगळी कामं लवकरात लवकर आणि चांगल्या क्वालिटीची व्हावी म्हणून मी नागरिकांना देखील आवाहन करतो की कामं चालू असताना जर तुम्हाला कुठे काही चूक किंवा काही अडचणी दिसल्या त्याच्यामध्ये काही तर निश्चित प्रशासनाच्या आणि आमच्या नजरेमध्ये आणून द्याव्या. महानगरपालिका प्रभाग रचना जी आहे ही अडवून ठेवण्यासाठीचं काय कारण आहे आणि कशासाठी त्यांनी पत्र दिले होते? बघा प्रभाग रचनेचा असा विषय आहे की प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं का आपल्या मनासारखी प्रभाग रचना व्हावी आणि कुठेतरी बहुजन विकास आघाडीला प्राधान्य मिळेल किंवा असं थांबवून ठेवल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर थांबवून ठेवल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतील आणि जनतेचा रोष निर्माण होईल आणि त्याचा सगळा रोष बहुजन विकास आघाडीवरच येईल असं काही जणांचं गणित असू शकतं असं मला वाटतं. म्हणून कारण नसताना त्याला असा विरोध करणं चुकीचं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो का त्यांनी असा विरोध बाजूला ठेवावा आणि त्याने देखील या प्रभाग रचनेप्रमाणे झालेल्या मंजूर प्रभाग रचनेप्रमाणे सभापतीच्या निवडणुका घेण्यासाठी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे. सर हिंदी बता दीजिए वाला। वैसे प्रभाग वर्ल्ड समिति के चुनाव को लेकर आखिर क्या कारण है जिसकी वजह से इतनी लंबे समय तक ये चुनाव लटक रहा? देखिए कि जो हमारे यहाँ के एमएलए हैं इन्होंने ऑब्जेक्शन एक तो पहले तो कॉरपोरेशन ने पास किया हुआ है और कानूनन जैसे चाहिए उस ढंग से पास हुए हैं प्रभाग समिति, लेकिन उन्होंने ऑब्जेक्शन दिया इलेक्शन लगने के बाद उसको स्टे दिया गया है. ऑफिशियली ने अनऑफिशियली स्टे दिया गया है. जो इलेक्शन होने चाहिए वो नहीं हो रहे और 9 जगह ऐसे सभापति रोकने की वजह से वहाँ के काम सब रुक गए हैं. उसमें एक ये भी मकसद हो सकता है कि बारिश नज़दीक है और उस वक्त अगर काम नहीं होंगे तो लोग भड़क जाएंगे और किन पे भड़केंगे? बहुजन विकास आघाड़ी पे जो नई बॉडी आई है उनके ऊपर भड़केंगे. ऐसा बहुत किसी का अगर मन में रहेगा तो मुझे लगता है वो गलत है. हम उन्हें भी रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप भी कोशिश करो कि जल्द से जल्द सभापति अगर बैठेंगे तो वसई तालुका का अच्छा काम, कॉरपोरेशन का अच्छा काम चालू हो जाएगा. सर आपने कई सारे काम बता दिए पर